नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लोक उपकार विसरतात, म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा. जेव्हा लोक गरीब असताना तुम्ही त्यांना मदत करता आणि ते जेव्हा श्रीमंत होतात तेव्हा तुमचे नावसुद्धा विसरून जातात, तेव्हा अशा उपकार विसरणाऱ्या लोकांचे डोळे मात्र काळच उघडत असतो. तुम्ही जीवनात अतृप्त आहात आणि लोकांना तुम्ही आनंदी आहात म्हणून दाखवत असाल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि आभासी जीवन जगत आहात, हे मात्र कधी विसरू नका. गरीब अडचणीत असेल तर त्या गरीबाला लुटू नका. काळाचा दुरुपयोग करू नका, कारण आज ना उद्या काळ हा बदलत असतो. एखाद्यावर विनासंकोच उपकार करा. त्याची जाणीव समोरचा ठेवू अगर न ठेवू. आपण केलेले उपकार किंवा मदत स्वतःशी प्रामाणिक ठेवून केली आहे याचं समाधान मात्र वेगळंच असतं. जर एखादा व्यक्ती तुमचे उपकार विसरला तर तुम्ही त्याला सुधारण्यापेक्षा स्वतः सुधारा. परिस्थितीला जुळवून घ्यायला शिका, कारण पुन्हा असेच उपकार करणारे लोक तुमच्या जीवनात आले तर तुम्ही परिस्थिती सहज निभावू शकता. जर तुम्ही एखाद्यावर उपकार केले आणि तो व्यक्ती जाणीव न ठेवता तुमची बदनामी करत असेल तर त्या व्यक्तीला वेळीच ओळखून तिच्यापासून फारकत घ्या. उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्या व्यक्तीला कधी जाणवू देऊ नका की तुमच्यावर उपकार केलेत. तो जरी विसरून गेला तरी त्याच्याशी चांगलंच वागा. जसे की कुठे भेटला तर त्याला न टाळता त्याच्याशी संवाद साधा. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वातील चांगल्या गुणांची त्याला जाणीव होईल आणि तो तुमच्या पुढे शर्मिंदा होईल. असे लोक कसेही वागले तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण काळ हे प्रत्येक गोष्टीवरील औषध आहे. तेव्हा शांत राहा आणि आपले काम करत राहा. चांगले कर्म करणाऱ्याला चांगलेच दिवस येतात आणि वाईट कर्म करणाऱ्याला त्याच्या कर्माचं फळ त्याला भेटतं. तेव्हा कोणाच्या कर्माचा तुम्ही लेखाजोखा करू नका. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. जर तुम्ही तुमचे असे वर्तन ठेवले तर समाजात एक चांगलं व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.